नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय सुंदर आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये एकमेकांचे न पटणारे आणि एकमेकांविषयी सतत राग धरून असणारे समर आणि स्वानंदी आता बेडरूममध्ये एकत्र येताना आपण पाहणार आहोत. आणि त्याच वेळेस आता निकिताने केलेल्या एकाच कमालीने सगळे काही बंधने तोडून मन शरीराने एक होत एकमेकातील अंतर संपवून समर आता मसाला दूध घेऊन त्या दुधामध्ये निकिताने टाकलेल्या एकाच गोळीने समर आणि स्वानंदी एकमेकांसोबत कसा प्रेमाचा हनीमून गाजवतात आणि दोघेही प्रेमाने एकत्र येऊन मन शरीराने एक होत समर आणि स्वानंदी कसे एकमेकांच्या प्रेमात अटकतात आणि बेधुंद प्रेमाचा रोमांस करत आता समर आणि स्वानंदी हनीमूनमध्ये काय काय कमाल करतात हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून या मालिकेचे अपडेट सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला बघता येईल. त्यामध्ये आता एकीकडे आयाजी हे समर आणि स्वानंदीच्या लग्नाचे सगळे विधी पूर्ण करून समर आणि स्वानंदीला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असते. तर त्याच वेळेस इकडे अर्पिता आणि मल्लिका दोघीही नवनवीन डाव आखत समर आणि स्वानंदीला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आता आजीने आता गोंधळाची पूजासुद्धा ठेवलेली असते. तर त्याच वेळेस इकडे आता अंशुमनने मोठा खेळ केलेला असतो आणि आता अंशुमनने 15 लाख रुपये कंपनीतून घेतलेले असताना आनंद हा ती सिरियल नंबरवरून चूक आता समोर आणतो. आणि त्याच वेळेस आता समरने ते पैसे पुन्हा आता अंशुमनला कंपनीत ठेवायला सांगितलेले असतात. पण तिजोरीतील ते पैसे अर्पिता आता बाहेर काढून अंशुमनला देऊन त्या सिरियल नोटा आता आनंद ओळखतो आणि हे तिजोरीतलेच पैसे असल्याचे समोर आणतो. तेव्हा आता पुन्हा एकदा मल्लिकाने भयानक डाव चालवलेला असतो आणि सगळं काही खापर मल्लिकाने आता स्वानंदीच्या आईवरती फोडून टाकलेलं असतं. स्वानंदीच्या आईने आपल्याकडे कॅश 15 लाख रुपये मागितले आणि तेव्हा ते पैसे अर्पिताने तिच्या अकाउंटमधून काही, तर अंशुमनने काही आणि माझ्याकडचे काही असे आम्ही जमा केले. पण हे सगळं करायच्या वेळेस आता कंपनीत 15 लाख रुपयेसुद्धा भरायचे होते. तेव्हा अंशुमनला लॉकरमधून अर्पिताने 15 लाख रुपये काढून दिले आणि ते कंपनीमध्ये भरले असे आता मल्लिका सांगते. आणि आता पुन्हा स्वानंदीविषयी एक मोठा गैरसमज मल्लिकाने समरच्या डोक्यात करून दिलेला असतो आणि आता समरला स्वानंदीचा खूप राग आलेला असतो. आणि इकडे आता आजीला काय करावे काय नाही कळत नसते. आणि त्यानंतर आता आजीने समरला सांगितलेले असते की आता पूजासुद्धा झाली आणि समर आता स्वानंदी तुझ्या रूममध्ये झोपेन. पण समर आता काही ऐकायला तयारच होत नसतो. आजीकडे बघत आता समोर म्हणतो, हे बघ आजी, आतापर्यंत मी तुझं सगळं ऐकलं, पण आता नाही. आता मी त्या मुलीला माझ्या बेडरूममध्ये घेणार नाही. पण इकडे आता आजीने आनंद आणि निकिताला समरला त्यासाठी आता मनाची तयारी करायला समजावून सांगायला लावलेलं असतं आणि समरची बेडरूमसुद्धा सजवायला लावलेली असते. इकडे आनंदने सगळी काही बेडरूम सजवायची तयारी सुरूही केलेली असते. तर तिकडे निकिता आता किचनमध्ये जाऊन इकडे स्वानंदीला सगळं काही समजावते. समर कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे आणि इथे लोक कसे आहेत आणि तुला आमची कशी गरज पडेल हे सगळं निकिता आता स्वानंदीला सांगते. त्याच वेळेस आता निकिता ही गॅसवरती मसाला दूध करून समरसाठी ते दूध आता निकिताने तयार केलेलं असतं. आणि इकडे स्वानंदीसोबत गप्पा मारत हात चतुराईने आता निकिताने पुढची मोठी भयानक खेळी केलेली असते. कारण निकिताला माहिती असतं की काही जरी झालं तरी यांच्यामधील गैरसमज अजून मिटलेला नाही आहे आणि समरचा स्वभाव कसा आहे. तेव्हा ताबडतोब आता निकिताने त्या मसाला दुधामध्ये 2 नशेच्या गोळ्या टाकलेल्या असतात की जेणेकरून सगळं काही दोघांनी राग विसरून एकत्र यायला हवं. आता निकिता तो दुधाचा ग्लास स्वानंदीकडे देते आणि स्वानंदी आता तो दुधाचा ग्लास घेऊन आता बेडरूममध्ये जाते. आणि स्वानंदी इकडे बेडरूममध्ये येताच आता तिथे कॉटवर बसलेली असते.
तेवढ्यात आता इकडे पाठीमागून समर आता आतमध्ये जातो आणि समर आतमध्ये जाता क्षणी तो रूमचा भयानक नजारा बघून आता समर घाबरतो आणि इकडे समर आतमध्ये जाता क्षणी निकिता पटकन पळत येऊन दरवाजा बंद करून घेते. निकिताने दरवाजा बंद केलेला बघून पळतच समर दरवाजापाशी येतो. दरवाजाला थापा मारून समर आता दरवाजा उघडायला सांगतो. समर म्हणतो, डार्लिंग मी तुझं काही ऐकणार नाही, दरवाजा उघड. निकिता म्हणते की हे बघ समर, आता दरवाजा उघडला जाणार नाही आणि आरडाओरड करू नकोस, ही तुमची लग्नाची पहिली रात्र आहे. आणि आता समरचा सुद्धा नाविलाज झालेला असतो. त्यानंतर आता समर स्वानंदीकडे येतो आणि स्वानंदी आता तिथे उभी असती. तो बेड आता सजवलेला असतो. समरला राग येतो त्या बेडकडे बघत. त्या बेडवरती आता गुलाबांच्या पाकळ्या आणि फुलांनी आता तो बेड सजलेला बघून समरला राग येतो. ते बेडशीट आता जोराने समर आपल्याकडे ओढतो आणि म्हणतो की मी इथे झोपणार नाही, मी बाहेर जाऊन झोपतो. त्या क्षणी त्या बेडशीटवरच्या गुलाबाच्या पाकळ्या स्वानंदीच्या अंगावरती पडतात. समर आता सोफा सीटवर झोपायला जाऊ लागतो. तेवढ्यात स्वानंदी म्हणते की अहो असं काय करता तुम्ही, बेडवर झोपा, मी तिकडे झोपते. तेव्हा समर म्हणतो का? स्वानंदी म्हणते की अहो तुम्ही त्या बेडवर मावणार नाहीत. तेव्हा समर म्हणतो की हे तुम्ही मला सांगू नका, मला सवय आहे. स्वानंदी म्हणते की तुम्ही बेडवर झोपा, माझं ऐका, मी तिकडे झोपते. आता समर काही ऐकायला तयारच होत नाही. त्यानंतर आता पटकन स्वानंदी ही मसाला दुधाचा ग्लास आता समरकडे घेऊन जाते आणि म्हणते की हे दूध प्या आणि मग निवांत झोपा. तेव्हा आता समर म्हणतो हे दूध कशाला? स्वानंदी म्हणते की हे बघा, हे दूध आजीने तुमच्यासाठी दिलंय आणि उद्या जर कळलं की तुम्ही दूध घेतलं नाही म्हणून तर आजीला किती वाईट वाटेल. समर स्वानंदीकडे बघतो आणि म्हणतो खरंच की आजीला वाईट वाटून चालणार नाही, म्हणजे तुम्ही सांगणार आहात का आजीला? तेव्हा स्वानंदी म्हणते की सांगणार म्हणजे अहो आजीला सगळं कळतं. आणि लगेच आता समर तो दुधाचा ग्लास घेतो आणि दुधाचा ग्लास घटाघटा पिऊन समर म्हणतो झालं का आता तुमचं समाधान? स्वानंदी म्हणते की हो. आणि त्यानंतर आता इकडे समर हा त्याला मसाला दुधामुळे आता समरला नशा चढू लागते, कारण त्या दुधामध्ये एक नाही तर तब्बल 2 गोळ्या आता निकिताने घातलेल्या असतात. आणि त्यानंतर स्वानंदी आता बेडवरती बसते आणि इकडे आता नशा चढता क्षणी समर प्रेमाने आता स्वानंदीकडे बघू लागतो आणि स्वानंदीचे ते लावण्य रूप बघून आता समर हा स्वानंदीकडे येऊ लागतो. आणि त्यानंतर समर कॉटवर बसतो. समरचा तो बदललेला हावभाव चेहरा बघून आता स्वानंदीला सुद्धा धक्का बसतो. समर आता स्वानंदीला म्हणतो की ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना तर झोपतो मी बेडवर, पण तुम्हीसुद्धा बेडवर झोपायला हवं, नाहीतर उगाचच आजीला राग येईल. तुम्हीसुद्धा बाहेर दुसरीकडे झोपला तर, आणि असं होऊन चालणार नाही. दोघेही आता बेडवर झोपतात. स्वानंदी विचार करते की या समर राजवाड्यांना झालंय तरी काय नक्की. आणि आता समर हा एकटक नजरेने स्वानंदीकडे बघू लागतो. तर समर आता स्वानंदीच्या प्रेमात आता बुडून गेलेला असतो. आणि त्यानंतर आता समर हा पटकन आता स्वानंदीला मिठी मारतो. स्वानंदी घाबरते आणि म्हणते काय करताय तुम्ही? समर म्हणतो हे बघा, ओरडू नका, आजी जर उठली तर मग काही खरं नाही, आणि तसंही आता आपण नवरा बायको झालोच आहोत, त्यामुळे एवढं काय घाबरता तुम्ही? असे म्हणत आता समर स्वानंदीला मिठी मारतो. स्वानंदीसुद्धा आता समरच्या त्या स्पर्शाने आता स्पर्शामध्ये हरवून गेलेली असते. आणि प्रेमाने स्वानंदी समर एकमेकांकडे बघतात. आणि निकिताच्या गोळीने मोठी कमाल केलेली असते. आणि घाबरलेल्या समरला आता पुन्हा आता डेअरिंग घेऊन समर आणि स्वानंदी दोघेही प्रेमाने एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. मन शरीराने एक होऊन आता समर आणि स्वानंदी कसा दणक्यात हनीमून गाजवतात. आणि मलिकाचा डाव उधळून लावत निकिताच्या रामबाण औषधाने समर आणि स्वानंदी मन शरीराने एक होऊन सगळ्या मर्यादा ओलांडून आता रोमांस केलेला असतो. बेधुंद रोमांसने प्रेमाचा नजारा दाखवत नवरा बायकोच्या नात्याने आता समर स्वानंदी एकत्र आलेले असतात. तर कसे वाटली निकिताची हुशारी आणि समर स्वानंदीचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.